ईव्हीएम हटाओ देश बचाओ ही सातत्यानं मागणी होताना आपण पाहतोय आणि दुसरीकडे ईव्हीएम सोबत व्हीव्हीपॅटवरती सायमल्टेनियसली वोटिंग व्हावी या संदर्भामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे. आणि एकूणच येणाऱ्या निवडणुकीमध्ये काय चित्र असेल आणि या याचिकेवरती काय सुनावणी होईल याच संदर्भात विश्लेषण करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ विधिज्ञ असीम सरोदे सर. खूप खूप स्वागत आहे आपल्या टाइम्स ऑफ नमस्कार. डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये. ईव्हीएम वरती सातत्यानं लोकांचा रोष आपण पाहिलेला आहे आणि याच संदर्भामध्ये याचिका देखील दाखल केलेली आहे की ईव्हीएम बरोबर व्हीव्हीपॅटवर सुद्धा सायमल्टेनियसली वोटिंग व्हावी. याचे काय सुनावणीमध्ये काय रिझल्ट्स येतील आणि एकूणच या निवडणुकांमध्ये काय चित्र असेल? खरं तर अत्यंत योग्य वेळी ही याचिका सुनावणीसाठी घेण्यात आलेली आहे असं म्हणायला पाहिजे. सातत्याने भारतातल्या अनेक नागरिकांनी, अनेक राजकीय पक्षांनी ई-व्ही-एमद्वारे होणारं मतदान आणि मतमोजणी याच्यावर शंका घेतलेल्या आहेत. आणि आपल्याला माहिती आहे की सगळ्यात पहिले ई-व्ही-एम द्वारे मतमोजणी या प्रक्रियेवर लालकृष्ण अडवाणी यांनी अत्यंत मुद्देसूद अशा प्रकारचे आक्षेप त्यावेळेस नोंदवले होते. आणि तेव्हापासून हे आक्षेप पुढे-पुढे येत गेले. मग आता लोकं म्हणतात की ई-व्ही-एम सुरू झाली तेव्हा काँग्रेसचं सरकार होतं. मग तेव्हा तुम्ही आक्षेप का घेतले नाही? एक आपण पाहिलं पाहिजे की कोणतीही यंत्रणा किंवा टेक्नॉलॉजी जेव्हा सुरू होते, तेव्हा त्याचा वापर कसा करायचा हेच लोकांना माहीत नसतं आणि त्यामुळे गैरवापर कसा करायचा ही तर पुढची गोष्ट असते. पण जेव्हा ती यंत्रणा प्रस्थापित व्हायला लागते, तेव्हा त्याचा गैरवापरसुद्धा सुरू होत असतो. म्हणजे साधा टेलिफोन जेव्हा आला, तेव्हा लोकांना फोन कसा लावायचा हे पण शिकावं लागलं. पण नंतर त्याचा गैरवापर सुरू झाला, की त्याच्याहून धमक्या द्यायच्या, निनावी फोन कॉल करायचे, हे सुरू झालं होतं. तसंच जसं-जसं ई-व्ही-एमचा वापर वाढत गेला, तसा ई-व्ही-एममध्ये गैरव्यवहार होऊ शकतो, त्याचा गैरवापर होऊ शकतो, हे एक यंत्रणा म्हणून भाजपनी खूप चांगल्या पद्धतीने त्याचा वापर केला. मग एकदम शंका येऊ नये म्हणून सिलेक्टिव्ह पद्धतीने वापर करायचा, की ज्या मतदारसंघामध्ये आपल्याला धोका ठरू शकतो किंवा आपली बहुसंख्या बहुमताकडे आपण वाटचाल करण्यामध्ये अडचण येत असेल, तेवढेच मतदारसंघ कव्हर करून त्याबद्दलची हेराफेरी आपण मतमोजणी ई-व्ही-एमद्वारेची करू शकतो का? अशा प्रकारच्या शंका लोकांनी व्यक्त केल्या. आता माझं असं म्हणणं आहे, की लोकशाहीमध्ये शंका व्यक्त झाल्या असतील, तेव्हा त्या शंकांचं निरसन करणं ही लोकशाही आहे. एकाही माणसाच्या मनामध्ये शंका राहू नये अशा पद्धतीने लोकशाहीची प्रक्रिया असली पाहिजे. आपण पाहिलं, की जेव्हा रामायण घडत होतं, रामायण वाचताना आपल्याला दिसते, की अ, एका धोबी असलेल्या माणसाने सीतेच्या चारित्र्यावर शंका घेतली. तेव्हा प्रभू रामचंद्रांनी सीतेला अग्निपरीक्षेला जायला लावलं किंवा चारित्र्य आहे की नाही योग्य हे याच्यासाठी अग्निपरीक्षा. आता त्याला आपण आत्ताही बरेच जण विरोध करतात किंवा अशा प्रकारे अग्निपरीक्षा घेणं चुकीचं आहे. पण शंका केवळ घेतली म्हणून अग्निपरीक्षा घेणारे प्रभू राम जर एखाद्या राजकीय पक्षाचे आदर्श असतील, तर मग आज हजारो, लाखो लोकांच्या शंका आहे ई-व्ही-एमद्वारे होणाऱ्या मतमोजणीबद्दल आणि ई-व्ही-एमद्वारे होणाऱ्या निवडणुकांबद्दल. तर मग त्या शंकांचं निरसन व्हायला पाहिजे की नाही? याचं उत्तर हो असं आहे. जे प्रभू रामचंद्राला मानतात त्यांनी या शंकांचं निरसन करायलाच पाहिजे. पण तसं करताना ते दिसत नाही. उलट आपण एक खूप जोरदार आणि ताकदवान प्रचार शासकीय माध्यमातून गाड्या फिरून होत आहे, की ई-व्ही-एममध्ये कोणताच भ्रष्टाचार होत नाही. पण या पार्श्वभूमीवर अनेक लोकांनी केसेस दाखल केल्या, सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका झाल्या, जनहित याचिका झाल्या आणि सुदैवाने आत्ता मागच्या 2 तारखेला सर्वोच्च न्यायालयाने मान्य केलं, की ई-व्ही-एममध्ये मतदान झाल्यावर ई-व्ही-एमच्या त्या मतदानाची मतमोजणी किंवा आकडेवारी आणि त्याचबरोबर व्ही-व्ही-पॅट म्हणजे जी कागदोपत्री नोंद होणार आहे, त्या माणसाने मतदान केलं, कोणाला केलं, कोणत्या पक्षाला आणि कोणत्या पक्षाच्या चिन्हावर दाबलं, त्या व्ही-व्ही-पॅटच्या स्लिप्सची एकत्र मतमोजणी झाली पाहिजे आणि त्यांची टॅली झाली पाहिजे. म्हणजे ई-व्ही-एममध्ये इलेक्ट्रॉनिकली होणारी मतमोजणी आणि व्ही-व्ही-पॅटमध्ये कागदावर रिफ्लेक्ट होणारी मतदानाची प्रक्रिया या दोन्ही याचं टॅली झालं पाहिजे. ते जर एकत्रित टॅली झालं, तर ते रिझल्ट तो योग्य आहे असं समजण्यात येईल. अशा प्रकारे काही लोकांनी मागणी केली आणि त्याच्यावर सुनावणी घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने होकार दिलेला आहे. कारण की याच्यामागे एक पार्श्वभूमी अशी आहे, की 2013 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं, की ई-व्ही-एम मशीन्स ज्या भारतातल्या आहे, त्याचं अपग्रेडेशन झालं पाहिजे. म्हणजे काय, की आधुनिकीकरण त्यात झालं पाहिजे. यंत्रणा म्हणून, मशीन म्हणून त्याचं आधुनिकीकरण हे आत्ताच्या सायन्सच्या टेक्नॉलॉजिकल विकासानुसार असलं पाहिजे.
पण अजूनही अपग्रेडेशन बरेचसं झालेलं नाही. मग ते कसं झालं नाही? 2 प्रकारे. एक तर तुम्ही समजा एका राजकीय पक्षाला मतदान केलं, एका चिन्हावर ते बटन दाबलं, तर तुमचं तिथे नाव येईल महेश आणि त्याच्या खाली येईल की तुम्ही या चिन्हावर मतदान केलेलं आहे. पण तेवढंच पुरेसं नाही आहे. तुम्ही ज्या दिवशी मतदान केलं, त्या मतदानाची तारीख आणि तुम्ही कोणत्या वेळेस केलं ती वेळ, ती का येत नाही असा प्रश्न लोकांनी विचारला आणि तिथे गडबड करण्याची शक्यता आहे. म्हणजे गडबड होण्याची, भ्रष्टाचार होण्याची, शंकास्पद मतमोजणी होण्याची शक्यता आहे असं अनेकांना वाटते. आणि म्हणून पुण्यातले काँग्रेसचे नेते अभय छाजेड यांनी याचिका दाखल केली आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये. मीच त्याच्यामध्ये वकील आहे, की व्ही-व्ही-पॅटवर कोणाला मतदान केलं, कोणी मतदान केलं याच्यासोबतच वेळ आणि तारीख मतदानाची ही सुद्धा आली पाहिजे. मग आता काय होईल, की जर ई-व्ही-एमद्वारे झालेलं मतदान, त्याची मतमोजणी इलेक्ट्रॉनिकली होते. मग ती इलेक्ट्रॉनिकली होणारी मतमोजणी आणि व्ही-व्ही-पॅट म्हणजे त्या पावत्या ज्या कागदी पावत्या आहेत, त्यांची सुद्धा मतमोजणी एकीकडे होईल आणि त्याचा आणि याची टॅली होईल. तर मग शंका निरसन झालं, असं निदान आपण एका लेव्हलला समजू शकतो, असं काही लोकांचं म्हणणं असल्यामुळे सर्वोच्च न्यायालय त्याच्यावर आता मला वाटते 14-15 तारखेला केव्हा तरी सुनावणी घेणार आहे. त्यांनी 2 आठवड्याचा वेळ दिला होता आणि ही एक लोकशाहीसाठी महत्त्वाची घडामोड ठरेल. या निवडणुकीवर परिणाम करणारी ही घटना ठरेल. जर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा आत्ता लगेच आला काही दिवसांमध्ये, तर येत्या निवडणुकीमध्ये जे मतमोजणी जी होणार आहे, मला वाटते ती काहीतरी कोणत्या महिन्यात होणार? 1 जूनला 1 काहीतरी. जून का 4 जूनला होणार आहे. हं. तर तेव्हा होणारी मतमोजणी ही तशा पद्धतीने होईल आणि एक नवीन पारदर्शकतेचं पान जोडलं जाईल आपल्या सगळ्या मतमोजणीच्या सिस्टमला. पण काही राज्यांमध्ये असंही दिसून येतं, की मागच्या जे काही विधानसभेच्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये तेलंगणा राज्यामध्ये विशेषतः काँग्रेसला यश यश भेटलं. तर मग त्या केसमध्ये आपण कसं बघू शकतो याच्याकडे ई-व्ही-एमचा घोळ? पहा आता याच्यात आहे ना 2 प्रकारचं राजकारण आहे. एक नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी ठरवलेलं आहे, की आपल्याला प्रादेशिक पक्षांशी अनेक राज्यांमध्ये जे ताकदवान प्रादेशिक पक्ष आहेत त्यांच्याशी आपल्याला भांडता येत नाही. म्हणून मग त्यांनी काय केलं, की सुरुवातीला त्यांना सोबत घेण्याची युक्ती केली. पण बरेचसे प्रादेशिक पक्ष नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यासोबत जाण्यासाठी तयार झाले नाही. जे तयार झाले नाही, ते पक्ष फोडण्याचे प्रयत्न झाले. मग त्या पक्षातल्या लोकांवर ईडी, सी-बी-आय चौकशी यंत्रणा लावून त्यांना अटक करण्याचं सत्र सुरू झालं आणि ते पक्ष दुभंगून टाकले यांनी. खिळखिळे केले. काँग्रेससारख्या पक्षाचं आपण पाहतो, की काही काळासाठी संपूर्ण अकाउंट गोठवून टाकलं. पैसाच बँकेतून काढायचा नाही. तर इकॉनॉमिकल मसल जो असतो प्रत्येक पार्टीचा किंवा आर्थिक ताकद, ती ताकदच खिळखिळी करून टाकायची. म्हणजे ते फाईटच करू शकणार नाही. हे त्यांनी पहिले केलं. मग ते केल्यानंतर सुद्धा आय-टीची नोटीस हां. मिळालेली ते होती. ते केल्यानंतर सुद्धा जे पक्ष उभे राहिले ताकदवान पद्धतीने यांच्या विरुद्ध, तर त्यांनी तिथे काय केलं, की त्यांनी ठरवलं, की ठीक आहे आम्हाला प्रादेशिक सत्ता नको. हं. तुमच्या राज्यात तुम्ही सत्ता करा. तुम्ही स्थापन करा, तुम्ही सत्ता चालवा, तुमचा मुख्यमंत्री करा. आमचा तुम्हाला सपोर्ट राहील. पण तुम्ही आम्हाला केंद्र सरकारमध्ये निवडून येण्यासाठी मदत करा. आणि सार्वत्रिक निवडणुकीत मदत करण्यासाठी काही जणांना तयार करण्यात आलं. म्हणून मग मुद्दामून तिथे काही न करता त्यांना जिंकू द्यायचं. हे सुद्धा राजकारण आहे. याचा आपण विचार केला पाहिजे असं मला वाटतं. तुमच्या प्रश्नाचं उत्तर हेच आहे, की मुद्दामून काही जणांना जिंकू देण्यात येते आणि तो सुद्धा एक राजकीय रणनीतीचा भाग आहे.